नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण वेळ आणि अंतर या संदर्भात स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं उत्तर कसे शोधायचे याचा सराव करणार आहोत. या संदर्भातली 5 प्रश्न आपण सोडवून बघणार आहोत. यासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. सूत्रासाठी ही 3 सूत्रे जर आपल्याला वेळ काढायची असेल तर अंतर भागिला वेग करावं लागेल, वेग काढायचा असेल तर अंतर भागिला वेळ करावं लागेल आणि अंतर काढायचं असेल तर वेग गुणिला वेळ करावा लागेल. तर या 3 पैकी 2 गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नामध्ये दिलेल्या असतात आणि आपल्याला शोधायचं असतं की यापैकी कोणती बाबीचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक तर सूत्र लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न नीट वाचा आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करा की काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे. त्यानंतरच आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं हे लक्षात येईल. तर उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1, एका शिक्षकाला शाळेवर पोहोचण्यासाठी 30 किलोमीटर अंतर पार करायचे आहेत. तो 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर तो शाळेत किती वेळात पोहोचेल. तर आपल्याला काय काढायचं, वेळ काढायची. पर्याय 30 मिनिटे काढलेले आहेत. कसे काढले, त्यासाठी वेळेचं जो फॉर्म्युला आहे, सूत्र ते वापरलं आहे, अंतर भागिला वेग. तर अंतर दिलेलं आहे 30 किलोमीटर आहे आणि 7 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे त्याचा गतीसुद्धा वेगसुद्धा दिलेला आहे. त्या दृष्टीने उत्तर आलेलं आहे अर्धा तास अर्थात म्हणजेच 30 मिनिटे. तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, एक विद्यार्थी शाळेपर्यंत 45 मिनिटात पोहोचतो. त्याचा वेग जर 10 किलोमीटर प्रति तास असेल तर शाळेपर्यंत अंतर किती आहे. काय विचारलेलं आहे, अंतर काढायचं आहे, वेग दिलेला आहे आणि वेळ सुद्धा दिलेली. म्हणजे मग आपल्याला अंतराचं सूत्र काढावं लागेल, वेग गुणिला वेळ. यासाठी आधी वेळ काय ते आपल्याला लिहिली, ती 45 मिनिटं ती तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायची. म्हणजे 75% म्हणजे 0.75 तास. इथे लक्षात घ्या, इथे 45 मिनिटे आहेत आणि 60 पैकी 45 मिनिटे म्हणजे 100 पैकी 75 तास. तर हे सूत्र हे कन्वर्ट करताना व्यवस्थित लक्षात द्या. इथे थोडी गडबड होऊ शकते 45 मिनिटांचं तासामध्ये रूपांतर करताना. मग आपल्याला तास आली, वेळ आलेली आहे आणि वेग आधीच दिलेला आहे. तर वेग गुणिला वेळ बरोबर त्याचं 7.5 किलोमीटर हे अंतर त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, एका शिक्षकाने 2 वर्गांमध्ये जाण्यासाठी 80 किलोमीटर प्रवास केला. त्याने पहिल्या 40 किलोमीटरसाठी 40 किलोमीटर प्रति तास वेग आणि उर्वरित 20 किलोमीटरसाठी आणि उर्वरित वेळेसाठी 20 किलोमीटर प्रति तास हा वेग ठेवला. त्याला वेळ किती लागेल. तर या प्रश्नामध्ये 2 भाग आहेत. आपल्याला दोन्ही ठिकाणी वेळ काढायची आहे. याच्यासाठी पहिला भाग जो आहे त्याने त्याचा जो वेग आहे तो 40 किलोमीटर आहे आणि दुसऱ्यासाठी 20 आहे. तर या दोघांचा आपल्याला आधी काढावा लागेल. तर प्रथम भाग आहे 40 किलोमीटरसाठी आपण हे सूत्र वापरले, अंतर भागिला वेग. त्याप्रमाणे त्याचा पहिल्या तासाचा 40 भागिला 40 1 तास आलेला आहे आणि 40 भागिला 20 किलोमीटर 2 तास आलेला आहे. तर पहिला जो 40 किलोमीटर त्याच्यासाठी 1 तास, दुसऱ्या 40 किलोमीटरसाठी 2 तास, असे मिळून 3 तास हे उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, एक शिक्षक 6:30 वाजता शाळेसाठी घरातून निघतो. त्याची शाळा 24 किलोमीटर अंतरावर आहे आणि जर त्याला 8 वाजता शाळेत पोहोचायचे असेल तर कमीत कमी किती वेगाने प्रवास करावा लागेल. काय काढायचं आहे, वेग आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे आणि वेग साठीचं जे सूत्र आहे ते अंतर भागिला वेळ आहे. तर आपल्याकडे अंतर दिलेलं आहे का प्रश्नामध्ये, अंतर दिलेलं आहे 24 किलोमीटर आहे आणि वेळ दिलेली आहे का, वेळ त्याला 8 तास जरी हे तर वेळ म्हणजे किती वाजले हे नाही, तर त्या कामासाठी लागणारा किती ड्युरेशन वेळ. तर 6:30 ते 8 या वेळात त्याला पोहोचायचं म्हणजे 1.5 तास अपेक्षित आहे. तर 24 किलोमीटर 1.5 तासात पोहोचायचं आहे, म्हणून अंतर भागिला वेळ आणि उत्तर आलेलं आहे 16 किलोमीटर. तर हे प्रश्न वाचताना थोडं स्वतःशी बोला, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल की कोणतं उत्तर आणि काय मागितलेलं आहे, काय काढायला सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील. 2 शिक्षक ए आणि बी एकाच वेळी शाळेत निघतात. ए चा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे, बी चा वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे. जर शाळा 24 किलोमीटर दूर असेल तर बी आणि ए च्या तुलनेत किती वेळात लवकर पोहोचेल. यासाठी आपल्याला बघा संकीर्ण प्रश्न आहे. यासाठी सूत्र जे आहे ते वेळ काढायचे दोघांचे, अंतर आणि वेग. पण 2 व्यक्ती असल्यामुळे दोघांचा स्वतंत्र वेग आपल्याला काढावा लागणार आहे. तर ए ची वेळ काढताना आपल्या अंतर्वेग ए चा वेग जो आहे तो 6 किलोमीटर दिलेला आहे. मग त्याचं 24 भागिला 6 त्याला 4 तास लागणार आहेत आणि बी जो आहे त्यांचा तो वेग आहे तो 8 किलोमीटर आहे. मग 24 भागिला 8 6 3 तास आहे. म्हणजे दोघांना यांना शिक्षक ए ला 4 तास, शिक्षक बी ला 3 तास.
या दोघांमध्ये 1 तासाचा फरक आहे, म्हणजे 60 मिनिटांचा फरक आहे, म्हणून जे उत्तर आहे ते 1 तास हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर ह्या सूत्रांचा वापर करा आणि प्रश्न नीट वाचून नक्की काय काढायचं आहे. जर 2-3 टप्पे असतील, जसे या उत्तरामध्ये दोघांचा आधी वेळ काढून मग तुलना करून आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे, तर या सूत्रांचा वापर करा आणि जेवढे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न सोडवणार तेवढे जास्तीत जास्त अचूकपणे आणि कमी वेळात तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.